गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या सुंदर वातावरणामध्ये सर्वजण उपासना करून श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। प्रत्येकाच्या जीवनामध्ये पडलेला प्रश्न की खरंच या दुनियेमध्ये भगवंत आहे की नाही, खरंच राम आहे ना, या शब्दामध्ये एवढी ताकद आहे का बरं? बघा, प्रत्येक मनुष्य आहे ना त्याला हा प्रश्नच पडलेला आहे, खरंच देव आहे मग तो दिसत का नाही बरं? खरंच तुम्ही म्हणता की आमच्या प्रत्येक श्वासामध्ये भगवंत आहे, श्रीराम आहे, मग तो नक्की आहे कुठे? समर्थ रामदास स्वामींनी या रामाचं वर्णन आहे ना ते सुंदर मनाच्या श्लोकांमध्ये केलेलं आहे। नभासारिखे रूप या राघवाचे, मणी चिंतिता मूळ तुटे भवाचे, तया पाहता देह बुद्धी उरेना, सदा सर्वदा आर्त पोटी पुरेना। बघा किती सुंदर वर्णन केलेलं आहे। प्रभू श्री रामाचं रूप आहे ना, हे स्वरूप आहे ना, ते आकाशासारखं आहे। त्याचं चिंतन मनोभावे जर आपण केलं ना तर जीवनातील दुःखी मनुष्य सुद्धा सुखी होतो, म्हणजे दुःख नाहीसं होऊन जातं। त्या स्वरूपाचं दर्शन झाल्यावर आहे ना ही देहबुद्धी उरत नाही। ते स्वरूप किती वेळा जरी पाहिलं ना तरी तृप्ती होत नाही। पण तुम्ही हे सांगता, पण नक्की भगवंत आम्हाला दिसेल तरी कुठे? हा प्रश्न तुमचा तसाच राहिला ना। पण आपण यावर एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करणार आहोत ही सत्य घटना आहे की नक्की राम आहे तरी कुठे? या राम या शब्दामध्ये एवढी ताकद का आहे बरं? ते आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करणार आहोत। बघा, एक दिवस ही सत्य घटना आहे। एक दाम्पत्य होतं ना, आपल्या 10 वर्षाच्या मुलाला घेऊन डॉक्टरकडे जातात। त्यांनी फाईल डॉक्टरांच्या टेबलावर ठेवली आणि डॉक्टरांनी फाईल पाहिली आणि मुलाची तपासणी सुरू केली। जेव्हा मुलाची तपासणी सुरू केली ना तेव्हा डॉक्टर म्हणाले, बाळा तू थोडा बाहेर बस, मी तुझ्या आईवडिलांशी बोलतो। आईवडील म्हणाले, साहेब त्याला सगळं माहीत आहे, तुम्ही आमच्याशी चर्चा त्याच्यासमोर करू शकता। डॉक्टर थोडे आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले, मी पहिल्यांदा असं कुटुंब पाहतोय की त्याच्या चेहऱ्यावर अजिबात भीती नाही। ते म्हणाले, साहेब सुरुवातीला आम्हीही खूप घाबरलेलो होतो, पण हळूहळू या देवावरच्या विश्वासानं आहे ना आमचं पूर्ण मनोबल वाढवलं। डॉक्टर म्हणाले, बाळाच्या हृदयाची शस्त्रक्रिया करावी लागेल, प्रकरण खूप गंभीर आहे। बघा, डॉक्टर अगोदर घाबरवतातच ना, पण कधी कधी जेन्युइन बोलणारे सुद्धा डॉक्टर असतात। त्यांनी सांगितलं की खरंच याची शस्त्रक्रिया करावी लागेल, हे प्रकरण खूप गंभीर झालेलं आहे, म्हणजे 50% शक्यता आहे। यशस्वी झालं ना तर आयुष्यभर हृदयाचं दुखणं राहणार नाही, आणि जर नाही झालं तर आईवडील म्हणाले, मग तुम्हीच सांगा आम्ही काय करू बरं? डॉक्टर म्हणाले, माझ्या मते मरत मरत जगण्यापेक्षा एकदा धोका पत्करलेला बरा। ते तयारसुद्धा होतात। जेव्हा त्यांनी डॉक्टरांची फी विचारली ना तेव्हा डॉक्टर म्हणाले, साधारणपणे मी ॲडव्हान्समध्ये घेतो, पण तुमच्या केसमध्ये ऑपरेशन नंतर बघूया। आणि तारीखसुद्धा ठरली। ऑपरेशनच्या दिवशी सगळे वेळेवर पोचतात, कोणाच्याही चेहऱ्यावर भीती नव्हती।
वातावरण अतिशय शांत होतं. बाळाला ऑपरेशनच्या टेबलावर झोपवलं. भूळ देण्यापूर्वी डॉक्टरांनी विचारलं, बाळा तुझं नाव काय आहे बरं? बाळ हसून म्हणालं, आनंद. बघा, त्या बाळाचं नाव होतं आनंद. आणि डॉक्टर हसून म्हणाले, बाळा तुझ्या नावासारखाच तू नेहमी आनंदी राहा. किती सुंदर दिसतोस. काही सांगायचं आहे का? बघा, ऑपरेशनच्या अगोदर काही सांगायचं आहे का? डॉक्टरांनी बाळाला विचारलं. बाळ म्हणालं, साहेब हे हृदय म्हणजे नक्की काय असतं बरं? डॉक्टर म्हणाले, बाळा हे हृदय म्हणजे आपलं काळीज आहे, ज्याची आज आपण शस्त्रक्रिया करणार आहोत. बाळ म्हणालं, साहेब माझ्या आई बाबा नेहमी म्हणतात की प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये श्रीराम राहतात. बघा, हे आपल्या जीवनामध्ये पडलेला सुद्धा हा प्रश्नच आहे ना. तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये पडलेला प्रश्न की श्रीराम आपल्या हृदयामध्ये आहेत, पण नक्की आहेत कुठे? त्या डॉक्टरांनी त्या मुलाने त्या डॉक्टरला विचारलेला हा प्रश्न. जेव्हा तुम्ही माझं काळीज उघडाल ना, तेव्हा जरा नीट बघा माझ्या आतले राम कसे दिसतात बरं, आणि मला नक्की सांगा. बघा, डॉक्टरांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. संपूर्ण स्टाफ भावूक झाला. डॉक्टर म्हणाले, हजारो ऑपरेशन मी केले आहेत, पण आज हात थरथरत आहेत. त्यांनी डोळे मिटून प्रार्थना केली, आजपर्यंत मी प्रत्येक ऑपरेशन व्यवसाय म्हणून केला आहे, पण आज हे श्रद्धा आहे ना, आणि या विश्वासावर आधारित आहे. मी फक्त शस्त्रक्रिया करतोय, पण खरा सर्जन तू आहेस. देवा, ही शस्त्रक्रिया यशस्वी होऊ दे. ऑपरेशन सुरूसुद्धा झालं. सर्व काही नीट चाललं होतं, पण अचानक बाळाचा रक्तदाब कमी होऊ लागला. शरीर थंड झालं आणि काही क्षणात सगळं शांत झालं. डॉक्टरांच्या डोळ्यातून अश्रू आले. हे देवा, तू जिंकलास, मी हारलो आहे. ते हात धुवायला गेले तेव्हा त्यांना बाळाचे शब्द आठवले. जेव्हा माझं हृदय उघडाल ना, तेव्हा बघा ना राम कसे दिसतात बरं. माझा राम कसा आहे? डॉक्टरांनी झटपट बाळाच्या हृदयाकडे पाहिलं आणि जोरात म्हणाले, राम दिसतायत का तुला? इतकं म्हणताच एक चमत्कार झाला आणि बाळाचं हृदय पुन्हा धडधडू लागलं. संपूर्ण टीम आनंदाने ओरडली, जय श्रीराम. श्रीराम समर्थ. ऑपरेशन यशस्वी झालं. बाळ वाचलं. डॉक्टरांनी फी घेतली नाही आणि म्हणाले, हजारो ऑपरेशन केले, पण कधी विचारच केला नाही की राम कुठे आहे. आज या बाळाने मला दाखवून दिलं की राम आपल्या हृदयामध्येच आहे. जेव्हा आपण आपल्या बुद्धीचे दरवाजे बंद करतो ना, तेव्हा ते दरवाजे बंद झालेले असतात. तेव्हा देव आपले दरवाजे उघडतो. तोच खरा राम आहे ना, म्हणजे राम आहे ना. अशी या पृथ्वी तलावर एकसुद्धा जागा नाही की जिथे माझा भगवंत नाही. कधी कधी प्राण्यांमध्ये भगवंत दिसतो, कधी कधी पशुपक्ष्यांमध्ये दिसतो, कधी कधी डॉक्टरमध्ये दिसतो, कधी कधी लहान बाळामध्ये दिसतो. म्हणजे आपल्या जीवनामध्ये कधी प्रचिती येईल सांगता येत नाही. ज्यानं ही सृष्टी निर्माण केलेली आहे ना, ते संपवण्याचं कामसुद्धा त्याचंच आहे ना, आणि उघडण्याचं कामसुद्धा त्याचंच आहे. म्हणजे तो अशी जागा नाही कुठे तो दिसत नाही. सर्व ठिकाणी माझा राम आहे. समर्थांनी रामाचा उल्लेख करताना आपल्या मनाच्या श्लोकांमध्ये सुंदर सांगितलेलं आहे, भजाया जणी पाहता राम ऐकू, करी बाण ऐकू, मुखी शब्द ऐकू, क्रिया पाहता उधरे सर्व लोकू, धरा जानकी नायकाचा विवेकू. म्हणजे प्रभू श्री राम आहे ना, तो एक बाणी आहे, एक वचनी आहे. भक्ती करण्यास त्याच्यासारखा कुठेच देव नाही. नव्हे तर भगवान शिवशंकरांनी सुद्धा रामाची भक्ती केली.
रामाच्या नामस्मरणाशिवाय ते अन्नसुद्धा घेत नव्हते. म्हणजे या रामाचं चरित्र आहे ना, ते अवलोकन जर आपण केलं ना, तर त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. अशा त्या जानकी नायकाचा आहे ना, या रामाचा विचार प्रत्येकानं बाळगायला हवा. म्हणजेच माझा सद्गुरू आहे ना, एवढा मोठा आहे की त्याच्या सांगण्यानं सर्व काही होतं, त्याच्या बोलण्यानं सर्व काही होतं. म्हणजे माझा सद्गुरू साधा आहे का बरं? अजिबात नाही. समर्थांनी सुंदर असं वर्णन केलेलं आहे. वासना वाउगीच्या हुटी काम पोटी, क्रियेविन वाचाळता तेची मोठी. मुखे बोलिल्या सारखे चालत आहे, मना सद्गुरु तोची शोधून पाहे. समर्थांनी सांगितलेलं आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये वासना भरलेल्या आहेत ना, तो वायफळ बडबड करतो, अर्वाच्य भाषेमध्ये बोलतो. जो आचरण नीटण करत नाही, मोठमोठ्या बढाया मारतो. असा माणूस गुरुउपदेश करू शकतो का बरं? तो गुरुउपदेश योग्य नव्हे. जो बोलल्याप्रमाणे वागतो तोच खरा सद्गुरू आहे ना. आणि असाच सद्गुरू आपण शोधायला हवा. आणि आम्हाला तो सद्गुरूसुद्धा मिळालेला आहे. आणि हा सद्गुरू आमच्या जीवनामध्ये कधी चमत्कार करेल ना, हे सांगता येत नाही. समर्थांनी सांगितलेला आहे ना, हा भगवान राम आहे ना, तो आमच्या जवळ आहे. आणि तो भगवान राम आहे, तो कधी आम्हाला चमत्कार दाखवेल ना, सांगता येत नाही. समर्थांनी श्रीरामाचं वर्णन करताना मनाच्या श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे, सदा सर्वदा राम सन्निध आहे, मना सज्जना सत्य शोधून पाहे. अखंडित भेटी रघुराज योगू, मना सांडिरे मी पणाचा वियोगू. म्हणजे हे सज्जन म्हणा, भगवान राम हा सदा सर्वदा आपल्या जवळ असतो. तो शोधून तर बघ. तू जोपर्यंत त्याला तू शोधत नाहीस ना, तोपर्यंत तुला तो सापडणार नाही. म्हणजे आत्मा आणि परमात्मा यांचा अखंड मिलन असतं. या अहमभावामुळं त्या दोघांचा वियोगच होतो ना. म्हणून तो अहमभाव तू सोडून द्यायला हवा, तो अहंकार तू सोडून द्यायला हवा. मला सर्व येतो हा अहंकार तुमच्या जीवनामध्ये जर असेल ना, तर तुम्हाला राम सापडेल का बरं? अगोदर हा अहंकार आहे, हा लोभ आहे, तुमच्या जीवनामधून तुम्ही बाहेर करायला हवा, तो हद्दपार करायला हवा. तेव्हाच तुम्हाला राम सापडेल ना. नाहीतर तुम्हाला भगवंत दिसेल का बरं? कधीच दिसणार नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलंच आहे ना, आयुष्यामध्ये देव बघायला गेलो पण देवच ओवणी आलो. म्हणजे जोपर्यंत मनुष्य आपल्या जीवनामध्ये भक्ती करायला तयार होत नाही, तोपर्यंत त्याला देव सापडेल का बरं? कधीच सापडणार नाही. नुसतं बोलून फायदा आहे का? भक्ती करायची असेल तर मन आपल्याला तयार करावं लागेल. आता बघा, जे व्यसनाधीन असतात ना, व्यसनामध्ये ते पूर्ण बुडालेले असतात. ते रोज म्हणत असतात, मी आता दारू सोडेल, मी आता व्यसन सोडेल, मी उद्या व्यसन सोडेल. पण त्याचा उद्या कधी उगवतो का बरं? कधीच उगवत नाही. ते रोज ठरवतात आणि रोज विसरून जातात. म्हणजे आजची रात्र मजा करायची, उद्या सुधरू. पण उद्या त्यांचा कधी येतो का बरं? कधीच येत नाही. समर्थांनी सांगितलंच आहे ना, माझ्या भगवंताचं स्वरूप आहे ना, प्रभू श्रीरामाचं स्वरूप आहे, त्या आकाशासारखं आहे. बघा, मनाच्या श्लोकांमध्ये वर्णन केलेलं आहे, नभासारिखे रूप या राघवाचे, मणी चिंतिता मूळ तुटे भवाचे, तया पाहता देह बुद्धी उरेना,
सदा सर्वदा आर्त पोटी पुरेना. म्हणजे या प्रभू श्रीरामाचं स्वरूप आहे ना, ते आकाशासारखं आहे. त्यांचं चिंतन मनोभावे जर आपण केलं ना, तर संपूर्ण जीवनातील दुःख नाहीशी झाल्याशिवाय राहत नाही. त्या स्वरूपाचं जर आपल्याला दर्शन झालं ना, तर देहबुद्धी उरत नाही. ते स्वरूप किती वेळा जरी पाहिलं तरी ह्या मनाची तृप्ती कधीच होत नाही. म्हणजेच हे भगवंताचं स्वरूप आहे ते या डोळ्यांनी दिसेल का बरं? अजिबात नाही. याचा अर्थ असा होतो की मनानं केलेली भक्ती, मनानं केलेलं भगवंताचं नामस्मरण, पवित्र मनानं केलेली भगवंताची सेवा कधी आपल्या जन्मोजन्मी कामी येईल हे सांगता येईल का बरं? कधीच सांगता येणार नाही. म्हणून जेवढं होईल ना, बघा एखादा अपंग व्यक्ती असेल, त्याला रस्त्याच्या त्या साईडला नेणं ही सुद्धा एक सेवा आहे, हे सुद्धा एक भगवंताचं कार्य आहे. वयोवृद्ध आजी आजोबा असतील, त्यांना रस्त्याच्या त्या साईडला नेणं, त्यांना मदत करणं. एखाद्याला काही प्रॉब्लेम असतील, शाळेतल्या मुलांना वह्या पुस्तकं देणं, त्यांना अभ्यासाला मदत करणं ही सुद्धा एक ईश्वर सेवा आहे. पण आपण अशी ईश्वर सेवा करत नाही. आपण भक्तीचं ढोंग करत फिरतो. आणि हे भक्तीचं ढोंग आहे ना, आजचा जर विचार केला ना, कोणाला जर विचारलं ना, अध्यात्म म्हणजे काय आहे बरं? बघा, काही माणसं आहेत ना, भरपूर पुस्तकं, भरपूर ग्रंथ वाचावे लागतात, म्हणून त्या अध्यात्माकडे कधी वळत नाही. पण कधीतरी तुम्ही समर्थांनाच विचारलं ना की अध्यात्म म्हणजे मुळात कोणती गोष्ट आहे का बरं? अजिबात धार्मिक गोष्ट नाही. अध्यात्म म्हणजे वरिष्ठांच्या प्रती आदरभाव असणे. अध्यात्म म्हणजे कनिष्ठांच्या प्रती करुणाभाव बाळगणं. अध्यात्म म्हणजे आपल्यामुळे कुणाला त्रास होऊ नये असं वागणं. हाच खरा अध्यात्म आहे ना. म्हणजे अध्यात्म म्हणजे वेद वाचण्यापेक्षा वेदना वाचता येणं हा खरा अध्यात्म आहे. अध्यात्म म्हणजे आपलं काम प्रामाणिकपणे करणं हा खरा अध्यात्म आहे. अध्यात्म म्हणजे आपलं कौटुंबिक आणि सामाजिक कर्तव्य पार पाडणं हा खरा अध्यात्म आहे. मुक्या प्राण्यांवर, पशुपक्ष्यांवर प्रेम करणं हा खरा अध्यात्म आहे. निरपेक्ष होऊन सत्कर्म करत राहणं हा खरा अध्यात्म आहे. निस्वार्थ सेवाभाव जोपासणं हा खरा अध्यात्म आहे. आणि सदैव कृतार्थ भाव अंगी बाळगणं हा खरा अध्यात्म आहे. या अध्यात्माची जर फोड करायची झाली ना, तर एवढी करता येईल. पण काही लोकांनी आहे ना, अध्यात्म म्हणजे नुसतं ज्ञान ग्रहण करणं. आता ज्याला वाचता लिहिता येत नाही, म्हणजे आपण एखादी भक्ती करावी आणि ती आपल्या मनावर कोणीतरी लादावी, अशामध्ये भक्ती होत असते का बरं? अजिबात नाही. जो भक्ती करणारा आहे ना, त्याला निवांत सोडावं. जोपर्यंत हे मन स्थिर होत नाही ना, तोपर्यंत त्याला स्वतःला गोडीसुद्धा ती लागणार नाही. म्हणजे अध्यात्म म्हणजे काय आहे बरं? म्हणजे विना अपेक्षा कौतुक करणं. अध्यात्म म्हणजे प्रत्येकाशी सद्भावाने राहणं हाच खरा अध्यात्म आहे ना. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना, संतांच्या संगतीमध्ये सदैव असणं हा खरा अध्यात्म आहे. जर आपल्याला संगतच वाईट असली तर मग आपण अध्यात्म करून सुद्धा फायदा आहे का? म्हणजे आपण समाजाचं काही देणं लागतो आणि ते आपण दिलंच पाहिजे अशी मानसिकता मनाशी सतत बाळगणं म्हणजे ते अध्यात्मच आहे. गरजवंतांना यथाशक्ती आर्थिक मदत करणं, शाब्दिक मदत करणं, आपल्याबरोबर इतरांची देखील प्रगती हो हा भाव अंगी असणं हाच खरा अध्यात्म आहे ना. म्हणजे साधा, सोपा, सरळ आणि निर्मळ भाव असणं आहे ना. निर्मळ दिसणं हा खरा अध्यात्म आहे. पण आमच्या जीवनामध्ये अध्यात्म म्हणजे भरपूर मोठा बोजा आणून ठेवलेला आहे. मग तो अध्यात्म होऊ शकतो का बरं? अजिबात नव्हे. म्हणजे अध्यात्म म्हणजे पूजापाठ, प्रार्थना, भक्ती ही गोष्ट वेगळी झाली.
पण अध्यात्म म्हणजे काय आहे बरं? कर्माने राहणं, कर्मानं भक्ती करणं, कर्माने सर्वश्रेष्ठ होणं, हाच खरा अध्यात्म आहे. म्हणून आजपर्यंत आपल्या जीवनामध्ये आपण भरपूर देव केले. कधी दुःख झालं की लगेच देव चेंज करणं, कधी सुख आलं की लगेच देव चेंज करणं, म्हणजे आपल्या मनानुसार आपण देव चेंज केले. पण खरा श्रीराम आहे ना, तोच आपला भगवंत आहे. त्याच्याशिवाय दुसरा कोणी भगवंत नाही, त्याच्याशिवाय आपला कोणी वाली नाही. म्हणून भगवंताचं नामस्मरण आपल्या जीवनामध्ये निरंतर घेत जा. भगवंताची कृपा कधी आपल्यावर लाभेल सांगता येत नाही ना. म्हणून आयुष्यामध्ये किती जरी दुःख असतील, किती जरी संकट असतील, त्यावर जर आपल्याला विजय मिळवायचा असेल ना, तर भगवंताच्या नामाशिवाय पर्याय नाही. जिथे श्रीराम आहे ना, तिथे सर्व किती जरी ऊर्जावान कोणी असेल ना, किती जरी आपला शत्रू बलाढ्य असेल, तरी सुद्धा त्याला हरवण्याची ताकद आहे ना, श्रीरामाच्या बाणामध्ये आहे. आणि हा रामधारी बाण आहे ना, तो आपल्या सोबत असेल तर आपल्याला भीतीची गरज आहे का बरं? अजिबात नाही. मागे पुढे उभा तो असतो. ज्याप्रमाणे श्रीकृष्णांच्या रूपामध्ये रामच होता ना, त्याप्रमाणे अर्जुनाला सोबत दिली, तशी आपल्याला सुद्धा श्रीराम प्रभू सोबत देतील. पण नामस्मरणामध्ये राहा. ही नामस्मरणाची ताकद आहे ना, कधीच तुम्हाला हरवू शकत नाही. तुमचा विजयच होणार आहे. आणि तुमचा विजय एवढा लावण्यवान असेल की तुम्ही स्वप्नात सुद्धा पाहिलेलं नसेल. म्हणून भगवंताचं नामस्मरण करा आणि स्वतःच्या जीवनाचं कल्याण करून घ्या. जय जय रघुवीर समर्थ.